नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. चुलीवरचं अस्सल ढवारा जेवण जर बनवायचं असेल घरच्या घरी बोकडाच्या मटणाचं, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. सुरुवातीला हळद, धना पावडर टाकायची, त्याच्यामध्ये कोथिंबीर. हे घ्या, मी 3 पळ्या तेल घेत आहे, म्हणजे मिठाचं मटण शिजवताना. बघा, 3 पळ्या घेतलेल्या आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी. चुलीवरचं अस्सल ढवारा स्पेशल मटण आहे हे. असं बघा, झणझणीत होते. त्यानंतर हे आपलं घरचं अद्रक कुटून घ्यायचा, खोबरं लसूण एकत्र कुटून घ्यायचं. त्यानंतर सुरुवातीला अद्रक टाकायचा. व्हिडिओ पण मिस करतोय, त्यामुळे थोडंसं तुम्हाला उशीर लागतं व्हिडिओला. हे बघा, हे असं तळून द्यायचं भरपूर. अद्रक आणि खोबऱ्याचं कच्चं असताना टाकायचं नाही, नाहीतर संपूर्ण भाजीची चव बिघडते. असं तळून द्यायचं आहे चुलीवर जाळून. तुमचा गॅस असेल तर गॅसवर पण. या या पद्धतीने जर मटण केलं तर तुम्ही बोटं चाकून खाल, मी 100% गॅरंटी देतो मित्रांनो, मैत्रिणींनो. त्यानंतर हे खोबरं टाका. हे बघा, खोबरं टाका. खोबरं पण चांगलं तळून द्या. पण मिक्स करून घ्या. आता अशा पद्धतीनं झणझणीत अस्सल गावरान पद्धतीनं मटण बनवलेलं आहे हे बघा. संपूर्ण असं तळून द्या, थोडंसं तेल सुटून द्या. त्यानंतर आपल्याला या तळल्यानंतर पुढचं सांगतो. हे बघा, असं तळून द्यायचं. झणझणीत तळल्याशिवाय म्हणजे हे चव मिक्स होत नाही, चव लागत नाही त्याशिवाय मित्रांनो. झणझणीत अस्सल गावरान ढवारा पद्धतीने मटण हे बनवा. मला कमेंट करून सांगा. एक नंबरच होणार तुमची मटणाची भाजी. अस्सल बोकडाचं मटणाची भाजी आहे ही. त्यानंतर हे बघा, हे टाकायचं आहे. आता परत आपण हळद, धना पावडर टाकले, कोथिंबीर टाकले, मटण मिक्स करून आणि असं थोड्या वेळ ठेवायचं आहे. व त्याच्यावर ते वर जे ताट आहे त्याच्यावर पाणी ठेवायचं, त्यामुळे ते गरम ॲटोमॅटिक वाफेनं होते. थोडंसं हे बघा, थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं, त्यामुळे खाली चिटकत नाही, त्यामुळे वास लागत नाही मटणाला. हे बघा, आणि त्यानंतर आपल्याला पळीनं हलवून घ्यायचं आहे मटण मित्रांनो, मैत्रिणींनो. हे बघा, अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे मटण अस्सल गावरान चवीसाठी. ह्या रेसिपीने मी सांगितलेल्या करा व मला सांगा. हे बघा, झणझणीत मटण होणार. चुलीवरचं अस्सल ढवारा पद्धतीनं मटण बनवत आहे मी तुमच्यासाठी, खास व्हिडिओ बनवला आहे. हे बघा, असं उकळी आली हलवीत राहायचं, खालीवर मटण करीत राहायचं 10 मिनटाला प्रत्येकी. सारखं काय करायची गरज नाही मित्रांनो. हो का, हे बघा, असं झाकून ठेवायचं, त्यामुळे फास्ट शिजतं. बोकडाचं मटण असल्यामुळे उशीर लागतो. त्यानंतर आणखीन पाणी वाढवायचं, त्यासाठी वरीच पाणी ठेवायचं, त्यामुळे गरम पाणी करायची गरज पडत नाही. व एक नंबरमध्ये शिजत मटण येतं. तसं थोडं थोडं पाणी पडत जातं, त्यामुळे मिठाची चव चांगली लागते. त्याच्यामध्ये मीठही टाकलं आहे मित्रांनो मी. हे बघा, आता हे शिजले का नाही बघण्याची टेस्ट चालू झाली. तर आता या टमाटर 70% शिजलेलं आहे. हे बघा, कसं झणझणीत मटण दिसतंय. हळद भरपूर टाकायची, त्यामुळे टेस्ट येते व मजबूतपणे भाजी पण होते चांगली. त्यानंतर हे मटणची भाजी कसा रस्सा करायचा, त्यासाठी कच्चा मसाला, अद्रक, लसूण, खोबरं, अद्रक लसूण मिक्स पेस्ट आणि काळा तिखट आणि सुहाणा मटण मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं मिठाचं मटण हे बाजूला काढायचं, म्हणजे चांगलं लागतं भाजीपेक्षा मिठाचं, म्हणजे हळद मीठ लावलेलं मिठाचं, त्यासाठी बाहेर काढून घ्यायचं. हे मटण बघा मित्रांनो. त्यानंतर तेल घ्या, 3-4 पळ्या तुमच्या हिशोबाने, तुमच्या किती जणांची भाजी करता त्यानुसार. त्यानंतर हे कच्चा मसाला टाकायचा. 5 रुपयाला पुढे मिळते कुठल्याही दुकानात. त्यामध्ये संपूर्ण असते, जिरे, तमालपत्र ते संपूर्ण असते, मिरी. त्यानंतर अद्रक आणि खोबरे टाकून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर हलवीत राहायचं जाळावर, चांगलं पण चिटकून द्यायचं नाही, असं रबीत सारखं हलवीत राहायचं मित्रांनो. असं झणझणीत होते मटण मित्रांनो. करून बघा एकदा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं हलवीत राहायचं, त्यामुळे काय होतं, तेल सुटतं व म्हणजे असं चिटकून राहत नाही पातेल्याला ते. त्यानंतर हे काळे तिखट आणि सुहाणा मटण मसाला, दुसरं काही टाकायचं नाही जास्त. कांदा लसूण नाही, 2-3 प्रकारचं मटण मसाला काही टाकायचं नाही, एवढंच टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, टेस्ट पण बिघडत नाही व एकाच पुढेवर संपूर्ण टेस्ट लागते. दुसरं काही टाकून संपूर्ण चव बिघडून जाते. त्यासाठी असं तेलावर लहान बारीक
केला आहे मी आता जाळ. त्यासाठी तेल सुटण्यासाठी व चांगला मसाला झणझणीत लागण्यासाठी, म्हणजे जसं म्हणजे की कच्चं तिखट भाजल्यानंतर वास येतो तसं चांगलं लागत नाही. हळू गॅसवर तेल सुटेपर्यंत हळूहळू तसं थोडंसं पाणी टाकायचं, त्यामुळे चिटकत नाही काळे तिखट वगैरे. असं हलवत राहायचं. त्यामुळे काय होतं आहे, अजिबात ठसका लागणार नाही जेवताना, तोंडाची आग उठणार नाही. असं रबरबीत होऊन द्यायचं, त्यामुळे तेल सुटतं व चांगला मसाला बेसतो. म्हणजे तिखट मसाला, खोबरं, अद्रक असं म्हणजे थोडं थोडं मिठाचं पाणी टाकत राहायचं. त्यामुळे चिटकत पण नाही आणि चांगलं म्हणजे व्यवस्थित मसाला मिक्स होतो. याने एक 5-10 मिनटं वेळ लागतो, पण मित्रांनो एक नंबरच भाजी होती. हे बघा आता चांगलं हे आता उकळलं. त्याच्यामध्ये आता संपूर्णतः पाणी आता टाकलं तरी मिठाचं पाणी काय आणि तुम्हाला वरती काय पाणी लागायचं टाकून घ्या. त्यामध्ये हो का हे बघा संपूर्ण आता मी ओतून घेतलेलं आहे. आता हे असं स्वच्छ करून घ्यायचं, त्यामुळे या संपूर्ण जीवनवस्तू चिटकलेल्या असतात. अशाच भाजी करावं. माझ्या चॅनल सबस्क्राईब